त्याची Srimad Bhagavat Srushti, an innovation, rendition of ancient thought, and eventually a beacon guiding not only India but the entire mankind towards this goal. मला अतिशय आनंद होतो की आजचा प्रोजेक्ट हा खूप सुंदर आणि हे केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वस्वी मेहनत ही दिलीप दादा दीक्षित आणि देवेंद्र त्यांची आहे. तसेच दादासाहेब देशमुख आणि शर्विताईंनी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे ना, तो वाखाणण्याजोगा आहे. मध्यंतरी मागच्या 15 दिवसापूर्वी एक लोकमत च्या न्यूजपेपरतर्फे एक पत्रकार परिषद झाली. राऊंड टेबल कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्ससाठी सगळ्या प्रेसिडेंट्सला इन्व्हाइट केलेलं होतं. आमच्या क्लबतर्फे मी पण त्या गेले होते. तर नाशिकमध्ये डेव्हलपमेंट कशी करावी ह्याविषयी खूप जोरदार चर्चा झाली आणि मला म्हणजे माझा विचार मी मांडला. तो कदाचित पेपरमध्ये आपण वाचला असेल किंवा नसेल. तर त्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की आपल्या नाशिक हे आध्यात्मिक पौराणिक आणि असं क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र म्हणून आपलं नाशिक हे क्षेत्र आहे. तर त्या दृष्टीने आपली प्रगती झाली पाहिजे आणि भागवत सृष्टी हे असं प्रोजेक्ट आहे की ते नाशिकला कुठल्या आध्यात्मिक पातळीवरती घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला हे प्रोजेक्ट अतिशय आवडतं आणि त्याला अजून इनिशियल स्टेजला अजून किती वर्ष लागतील मला माहीत नाही. दिलीप दादा सांगू शकतील की त्यामुळे भागवत सृष्टीबद्दल त्यांनी जास्त बोलावं असं मी त्यांना विनंती करते. आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागानेच तो पुढे जाईल. जेवढे पैसे लवकर जातील तेवढा प्रोजेक्ट लवकर होईल. 2024च्या दिवाळीपर्यंत आपण निदान पहिला भाग होईल असं एक टार्गेट ठेवलेलं आहे आणि भगवंत कृपेने आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने ते पूर्ण होईल असं मला वाटतं. धन्यवाद. ह्या प्रोजेक्ट संबंधी आपण बोलू तेवढं थोडं आहे, कारण एका उच्च पातळीवर आध्यात्मिक पातळीवर ते हे प्रोजेक्ट आपल्याला घेऊन जातं. आणि आपलं रोटरीचं एक असतं की समाजाची गरज ते आपलं प्रोजेक्ट. ह्या प्रोजेक्टसाठी पाण्याची गरज होती. शर्विताई आणि दादासाहेबांनी ती इतकी पूर्ण केलेली आहे, ती आत्तापुरती झालेली आहे. पण अजून बऱ्याच काही गोष्टी आवश्यकता असेल, लागेल, ती जशी जशी लागेल तशी आपण सगळ्यांनी त्यांना मदतीचा हात द्यावा अशी त्यांच्यातर्फे सुद्धा मी विनंती करते. जास्ती आपण काय बोलणार. सर दादासाहेबांना विनंती करते की हे प्रोजेक्ट बघितल्यावरती तुम्हाला काय वाटलं. माननीय मंच आणि सगळे माझे रोटरी फ्रेंड्स मित्रांनो, आपण बाहेर जातो, बऱ्याच ठिकाणी जातो. फ्लॉरिडाला लोक जातात, त्या ठिकाणी आपण ते यांचं कोण असते मॅजिक सिटी आणि या सगळ्या गोष्टी बघून आणि आपण बाहेर येतो आणि वी फील हॅपी अबाउट इट. हॅपीचा एक आनंद त्याच्यामध्ये वाटतो. जेव्हा मी यांना हे सगळं प्रोजेक्ट या ठिकाणी बघितलं आणि पहिल्यांदा मला या ठिकाणी यांनी सगळं ते दाखवलं होतं, त्यावेळेला ते काहीच होतं, सगळं नव्हते झालेले, बरेचसे काही व्हायचे होते. त्यावेळेला एक म्हणून असा म्हटलं की हा जो प्रोजेक्ट त्यांनी पोर्टल मी व्हिज्युअलाइज केलं की हा कसा होऊ शकतो हा प्रोजेक्ट तयार. हा जेव्हा आपण तो व्हिज्युअलाइज केला तेव्हा मला एक असं वाटलं की जेव्हा हे आपण सगळं बघून आणि माणूस जो काय बाहेर येईल त्या बाहेर येणाऱ्या माणसाला नुसतंच आनंद नाही मिळणार, पण त्याला एक थोडंसं एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी त्याला मिळेल, ही एक माझी भावना होती. आणि त्यावेळेला सगळं काम अगदी सुरू होतं यांचं. एकदा साहेब आले आमच्या इथं फॅक्टरीवर राहायला की असं असं आहे, आता मला हे आणखीन पुढे न्यायचे आहे, तर मला काय करता येऊ शकतं. म्हटलं तुमची जरूरत कुठली आणि कशी आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करू. त्यांनी सांगितलं सुरुवात आपल्याला पाणी आणि पाण्याच्या या सगळ्या गोष्टींनी करायचं आहे. पाणी हा आमचा तसाही खूप आत्मीयाचा विषय आहे. निर्णय या ठिकाणी पाण्याबद्दलचे प्रोजेक्ट्स आपण करत असतो. या ठिकाणी होतं शंका त्यांची होती की त्यांना पाणी कसं लागेल आणि किती लागेल, पण भगवंताच्या कृपेने त्यांना एवढं पाणी लागलेलं आहे त्या ठिकाणी. ह्या आजूबाजूच्या याच्यामध्ये बिलकुल पाणी नसताना देखील भरपूर जे पाणी लागलं आहे त्याच्यामुळे
की तुमची भागवत श्रुती खरोखरही लवकरात लवकर तयार होईल याची मला खात्री आहे. आणि ते हो, आणि आमचा जो काय सहभाग असेल तो आपण राहूच तुमच्याबरोबर. धन्यवाद. दादासाहेबांचं हे जे वक्तव्य ते खूप काही आपल्याला आत्मविश्वास देऊन जातं आणि खूप कौतुकाची थाप असते त्यांची दरवेळेला. ते खूप छान वाटतं. श्रेयताई, तुम्ही बोलाल? सगळ्यांना नमस्कार. मला असं वाटतं की नुसतंच प्रदर्शन म्हणून बघणार नाही लोक. आम्ही दोघं चर्चा करत होतो की काहीतरी विचार डोक्यात जाईल त्याच्यात. आणि आपलं एक सनातन नाही म्हणता येणार, पण काय आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, वेद अपौरुषेय आहे. म्हणजे कुठल्या धर्मामध्ये एक माणूस होता, कुठल्या धर्मात एक होता, पण आपले अपौरुषेय वेद आहे. म्हणजे कोणत्या पुरुषांनी लिहिले ते माहिती नाही. इतकी जुनी 10-15 हजार वर्षापूर्वीची आपली संस्कृती आहे. ती संस्कृती आपल्या मुलांना कळू नये हे दुर्भाग्य आहे. आणि हे कळण्यासाठी किंवा त्यांना इंटरेस्ट उत्पन्न व्हावा याच्यासाठी मी त्यांना नेहमी म्हणतो, 5वी ते 8वीची मुलं आधी म्हणा, म्हणजे अगदी कॅच देम यंग असं आपण म्हणतो. तर लहानपणी जर त्यांच्या डोक्यात गेले तर त्यांना, आणि इथे बरेच शिबिरं घेतात, ते योगाची घेतात, माहितीची घेतात, त्यांच्या सोशल जाणीवा चांगल्या व्हाव्यात म्हणून घेतात. तर ते अत्यंत उत्कृष्ट गोष्ट आहे. ते मला फार आवडतं की नवीन पिढीकडे लक्ष देता येते. आणि आज आशा जी आल्या त्यामुळे अगदी 4 चांद लागले. तुझ्यातर्फे नाही, पण मी माझ्यातर्फे, आमच्या 2 वेतांतर्फे आशाचे खरंच आभार मानते. ती मैत्रिणी माझी, पण आज मी आभार मानते. हे कलियुग आहे आणि या कलियुगात कुठे चाललोय आपण हे आपल्यालाच कळत नाहीये. आत्मजाने इतकं सुंदर सांगितलं, तिची प्रत्येक स्टोरी ऐकण्यासारखी आणि ती कृतीत आणण्यासारखी आहे. पुढच्या पिढीला आपण काय देऊ शकतो, किंवा एखादा माणूस जर नाशिक बघायला आला आणि त्र्यंबकेश्वर हे देवस्थान आहे, देवस्थानवरून जर परत जाताना तो काय घेऊन जाईल, तर भागवत सृष्टीतला आनंद पण तो घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे प्रोजेक्ट लवकरात लवकर व्हावं अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि सगळ्यांनी त्यांना हातभार लावूया. असं इनफॅक्ट इथे उपस्थित सर्वात, म्हणजे आय थिंक मी यंगेस्ट आहे तुमच्या सर्वांसमोर. जे जेवढं नॉलेज तुम्हाला आहे आपले आध्यात्मिक म्हणावं त्या बाबतीत मी कमी असेल, पण जे काही आता 15-20 मिनिटात अनुभवलं, तर हा प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण होईल तर आय थिंक कितीही नास्तिक माणूस जरी मौज मजा करायला इथे आला तरी 10-15% तरी त्याच्या फरक पडेल आचरणात आणि असा बाहेर तो जाईल. तर दॅट इटसेल्फ डिफाईन्स की किती सुंदर तुमचे विचार आहेत. दुसरं, कुठलंही कार्य, देवाचं कार्य असेल किंवा निस्वार्थी कार्य जेव्हा माणूस हाती घेतो तर त्याला यश नक्की लवकर मिळतं याची प्रचिती आता दादांनी सांगितले. मी ती विहीरही पाहून आलो की हार्डली आज जमिनीपासून 1.5 फुटावर पाणी आहे आजच्या कंडिशनला. अशी म्हणजे देवाची काहीतरी दैविक शक्ती तुमच्या मागे आहे. आणि त्या शक्तीच्या हिशोबाने मला तरी वाटतं की तुम्ही जे पहिला स्टेज आहे, पहिले 2 किंवा 3 स्टेज ह्या दिवाळीपर्यंत कम्प्लीट होतील अशी शुभेच्छा देतो आणि आमचं सहकार्य राहील. थँक्यू. माननीय मंच, दादा, ताई आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी, नमस्कार. जसं हे सगळे सांगितलं, ॲक्च्युली हे जे प्रोजेक्ट हे सगळं माहीत नाही आहे. मग पुढचं पिढीचं काय म्हणावं. मग आपणच त्यांना असं ते शिकवत नाही, त्यांना सांगत नाही, स्टोरी टेलिंग म्हणा आपण करत नाही. तर हे खूप गरजेचं आहे. आणि नक्की इकडनं हे जे ही हे कलियुग आहे, तर जे काय आहे, मी कर्ममध्ये खूप विश्वास ठेवते. आपण चांगलं केलं की चांगलं मिळणार, वाईट केलं की वाईट मिळणार आणि इथेच मिळणार. आपल्याला माहित नाही आणखीन किती जन्म आहे, जन्म होती ते आपल्याला काही माहीतच नाही आहे. आत्ता जे आपण जगतोय ते आपलं जन्म आहे. आणि मी नेहमी सांगते की फक्त आपल्याला मनुष्याला देवाने बुद्धी दिलेली आहे टू थिंक अँड टू डू समथिंग. तर जितकं वेळ आहे आपलं ह्या जगामध्ये तितकं ते चांगलं वागावे. अँड दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ दॅट. हॅट्स ऑफ टू यू फॉर थिंकिंग अबाउट दिस. आणि डेफिनेटली आपण सगळे आहोत तुमच्या बरोबर. लवकरात लवकर हे संपूर्ण होणार अँड इट विल बी अ रिअल हायलाईट फॉर नाशिकाईज हे जे तुम्ही करताय.
आणि जसं सांगितलं की देवाचं कृपा आहे, म्हणजे तुम्ही जे कार्य करता ते बरोबर आहे म्हणून विहिरीत पाणी निघालं असं. सो यू आर देअर ऑन द राईट पाथ. डेफिनेटली विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट. प्रोजेक्टला आशाजी ताई आणि आपले एजी जयंत सर आले, त्यांचे मी खूप आभार मानते. आणि हा प्रोजेक्ट म्हणजे खरंच एक नाशिकची शान होणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर पूर्ण होईल. सगळ्यांचे शुभेच्छा आहेतच तुमच्या पाठीशी. तसं दादासाहेब आणि शरीर ताई यांचाही पाठिंबा जोरदार आहे, त्यांनाही सगळ्यांचे आभार मानते. आणि हा आता कार्यक्रम संपलायचा. सृष्टीतर्फे आपण सन्माननीय पाहुण्यांना एक लोगो देतो, एक आठवण तुमच्या टेबलवर राहावी म्हणून. दीक्षित साहेबांना मी एकदम लहान होतो तेव्हापासून Thank you.